तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी परत आर्मीत जाऊ नये आणि मला आणि शीतलला वाटतं की मी परत आर्मीत जावं. पण अगदी लहानपणापासून माझ्या डोक्यात एकच होतं फक्त, आर्मी आर्मी आणि आर्मी. आणि हे तुम्हाला प्रत्येकाला माहितीये. आणि तुम्हाला असं का वाटतंय हे माहितीये मला. पण तुम्ही माझा विचार करा. इतर मी काय करू तुम्ही सांगा. आता काय करू म्हणजे? अहो एवढं रान आहे ती कुणी बघायचं? तुमच्या मामाला काय जमतंय वे आता? एवढी चांगली जमीन आहे, तुमच्या बापजाद्यांनी घाम गाळलाय तिथं, ती काय अशीच पडून राहून द्यायची वे? बरं ते राहिलं, तुम्हाला दुसरं काय करायचं असेल तर ते करा. जॉब बीब करायचं असलं तर करा. मी काय म्हणते, आम्ही काय सुचवतोय ते जाऊ द्या. तुम्हाला दुसरं काय करायचं असेल तर तसं सांगा, आम्ही करतो तुम्हाला मदत. हा काके नाना यांना कधीच दुसरं काय करू वाटलं नाही. आणि तुम्हा सगळ्यांना बी माहितीये मी यांच्या देशप्रेमावर प्रेम केलंय. त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त देश महत्वाचा आहे, याचा मला अभिमानच आहे की. अगं शितले, तुझं सगळंच कसं आता जगाच्या उलट असतंय ग. अगं कुठल्या बाईला असं वाटेल की आपला नवरा आपल्यापासून लांब असावा म्हणून? आणि ते पण एवढा जीव धोक्यात घालून एवढ्या लांब बॉर्डरवर. त्यापेक्षा इथं राहिलेलं काय वाईट आहे? आई तुम्ही तिच्यावर चिडू नका. आई हे बघा, तुम्ही माझं ऐका. तुम्ही आता जे काय काय सुचवलं त्यातलं मला काहीच करायचं नाही. आणि तुमच्या इच्छे खात्री समजा मी इथं राहून काही केलंच तर माझं मन लागणार नाही. आई मी ते लईत लई महिनाभरात सोडून देईन. आता तुम्ही जर सगळं ठरवलंच आहे तर मग आमच्याशी बोलून वाद कशाला घालताय? हो असं नाही मामी. हो मला आर्मीत जायचंय, पण तेच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादासकट. तुमचा राग पत्करून तुमच्या मनाविरुद्ध जाऊन जर मी आर्मीत गेलो ना तर माझं मन नाही लागणार. त्यामुळे एखादा दुश्मन बंदूक रोखून उभा असेल ना समोर तर माझ्या डोक्यात मात्र घरचाच विचार चालू असेल. हो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय मी नाही लढू शकणार. माझं घर सुखरूप आणि निश्चिंत आहे म्हटल्यावर मला बी लढायला जोश येतो. आणि आता तर मला बढती मिळाली, माझी जबाबदारी अजून वाढली. आता तर मला देशाची सेवा अजून चांगल्या प्रकारे करता येईल. आणि आता हे लगेच बॉर्डरवर बी जाणार नाहीत. हो पुष्पाताई, अक्काने नानाने सांगितलं की तुम्हाला आता आम्हाला यातलं काहीच माहित नाही. अजिंक्य, अहो तुम्ही का गप्प आहे? भैया काय म्हणतात ती खरं आहे का? वय खरंय.
मी आणि शीतल घर घेण्यासाठी कर्ज घेतोय. अरे देवा, आता हे काय नवीन? पण अजिंक्य, घरासाठी म्हणजे? हा, अगं मम्मी, मीच नाही का म्हणत होते बाहेर एक खोली बांधायची, त्याच्यासाठी असेल काय अजिंक्य? त्यासाठीच ना? नाही वाटत. म्हणजे वेगळ्याच घरासाठी का? व्हॉट जयश्री, आता मगाशी मी काय सांगितलं? वेगळ्या घरासाठी. वेगळ्या म्हणजे पर्सनल. पर्सनल म्हणजे स्वतंत्र, त्यांच्यासाठी. अरे बाई, हे घर कुणाचं आहे? तुझं नाही का? हाजा, मी तुला काय विचारत्या? अरे ही काय म्हणतात? खरं आहे ना? वय बघा, घ्या. अरे बाबानो, काय चालवले तुम्ही हे? कशाला तुम्हाला घर पाहिजे? अगं जिजे, आम्ही सगळं तुला सांगणारच होतो. मी कधी सांगणार होता? का डायरेक्ट वास्तुशांतीलाच नेणार होता? मामी नाही, असं काय नाही. अगं मला चांगलं ठाव आहे, ही सगळं का नाही तुझ्याच डोसक्यातनं आलंय. अगं लय खाली मुंडीन पाताळ धुंडी आहे बघ एक नंबरची तू. जिजे, आम्ही फ्लॅट बघितलाय, पण तिथे राहायला जायचं आमच्या नाही मनात. आम्ही आपलं भविष्याचा विचार करून घेतोय. अगं भविष्याचा विचार करून? वा वा, चांगलंच आहे की. मग मला एक सांगा, तुमच्या भविष्यात आम्ही आहे का कुठं? बघितलं का जीजी, एवढा जीव लावून तुम्ही तुमच्या नातवाला वाढवलं आणि आज तो त्याच्या भविष्याचा विचार करायला निघालाय. आज पातूर कधी बी घरातनं बाहेर पडायचा विचार केला नाही आणि आता त्याच्या भविष्याचा विचार करायला लागलाय. पण तुम्हाला ध्यानात येत आहे का भविष्य म्हणजे काय ती? मी सांगते ऐका. आज जर आपण त्यांच्याशी नीट बोललो नसतो, त्यांना त्यांच्या मनासारखं आर्मीत पाठवायला तयार झालो नसतो, मग घरातल्यांनी आपल्याला जर बाहेर काढलं असतं, तर मग काय पुढे आपल्या भविष्याचं काय तर व्हायला पाहिजे का नको? फक्त एवढ्यासाठी ह्यो नवीन घराचा घाट घातलाय. बाय 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 बाय, हद्दच झाली म्हणायची. आता तर काय बोलायला बी शिल्लक ठेवलं नाही ह्यांनी. अहो मामी, ऐकून तरी घ्या आमचं. असं खरंच काय नाही. अगं तू तर पहिली गप्पच. अगं तुझ्या घरात आलीस आणि हे सगळं घडायला लागले बघ. अहो एकदम साधा आहे आमचं पोरग, पण ही काय बाय भरून देत असती त्यांच्या मनात, आणि तुझ्या मनात तुझ्या घरातली भरवून देत असणार आहेत. पुष्पे, अगं तू. मामी, तुम्ही शांत व्हा. मामी, हे बघा, ह्या सगळ्यांचा याच्यात काही संबंध नाहीये. हे सगळ्याची कल्पना मी मामाला दिली होती आधी. सुमन, अक्का घ्या की हो. काय खायची इच्छाच होईना झाली बघ. अहो एवढं वाढलंय तर 2 घास खाऊन घ्या की. डोक्यातनं काही विषयच जाईना झालाय. अक्का आता जेवून घ्या बरं. आणि आपलं असं काय चुकलं तवा? वहिनी,
असं बी आपल्याला कुठं काय माहित होतं यातलं. होय की, पण शेवटी त्याचं खापर आपल्याच पोरीवर फुटतंय. पण पुष्पाताई कशा आहेत माहितीये ना? त्यांच्याविषयी बोलण्यापेक्षा स्वतःकडे पण लक्ष द्या जरा. म्हणजे मी आजवर लहान आहे म्हणून काही बोललो नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने शिकलेला आणि दाजींना बोललायत ना, त्याच्यामुळे लाखाचं 12,000 झालं. तुम्ही असं बोलला नसताना त्यांना, तर त्यांनी असं पाऊल उचललंच नसतं. आताही कितीला पडलंय बघा. आणि ज्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून इतकी खटपट केली तुम्ही, आज तिला त्या पुष्पाकाकी उभं तरी करतील का? आणि तिला काय त्रास होईल त्या घरात याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? सौर्या, अरे आई बाबा पुढे काय बाबा ह्याची अक्कल आहे का तुला? शिंग फुटली होय तुला? आम्हाला अक्कल शिकवायला लागलायस ती? सौरभ, हे बघा, तुम्ही असं चिडू नका माझ्यावर. मी आजवर कधीच बोललेलो नव्हतो. मी आज बोललोय ते माझ्या बहिणीसाठी. मला सांगा, त्या दिवशी जे काही झालं त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये का? तुम्हाला पण असं नाही वाटत? सौर्या, तू बाहेर जा बघू. आपण जेवण झाल्यावर बोलूया. नाही बस बोल. हो, जी काय बोलायचे ना ते घे बोलून. तू तेवढा बोलायचा आला होतास बाबा. अरे काका, मी फक्त रिक्वेस्ट करतोय. हे बघ, आता पण मी ना तुमच्या विरोधात आहे ना तिच्या. पण हे जे सगळं झालंय ना, त्याला आपणच जबाबदार. आणि ह्याच्यामुळे तिला काय भोगायला लागणार ना, हे लक्षात ठेवा तुम्ही. जाऊ दे. सौर्या, काय म्हणावं बाई, आपण करायला गेलो एक आणि झालं भलतच. आपण त्यांची माफी मागितली, काय काय केलं सगळं, पण तरी बी असं होऊन बसलंय. पण आपण काय स्वतःहून सांगायला गेलो होतोय घर घ्या म्हणून? हो, पण झालं असतं तर काय बिघडलं असतं? पुष्पाताईने उगाच का अंगावर केला. त्याने जर तसं केलं नसतं ना, तर शितलीचं घर झालं असतं. नाहीतर काय, मिठाचा खडाच पडला म्हणायचा. आणि आपण काय आपल्या पोरगीला ओळखत नाही का? ती काय लगेच वेगळं राहणार होती का? एकत्र कुटुंबात वाढलेली पोरगी आहे आपली. ती काय अशी लगेच वेगळी राहणार होती होय? पण हे सगळं पुष्पाला कसं समजून सांगायचं? ती कशी आहे माहितीये ना तुम्हाला? नुसती नेमताला टेकलेली असते ती तर. आणि बोलली तर काय साधं बोलती वय? कसं म्हणली माहितीये ना? आत्ताच्या आत्ता बाहेर जावं म्हणली दोघांना पण. इतकीनं पण आहे की नाही, आपल्याला आधीच सांगायला पाहिजे होतं. म्हणजे आधीच काहीतरी मार्ग काढला असता यातनं. आपल्या बी अचानकच आलं सगळं. तिने जर आपल्याला सगळं आधीच सांगितलं असतं ना, तर एवढं सगळं झालंच नसतं. बस करा आता. हे बघा, आता कुणीच हा विषय वाढवू नका. जरा सगळं निवू देत, मग निवांत बोलू दोघांशी बी. प्रेसिडेंट, आजची न्यूज वाचली का? कसली न्यूज? काय हो, तुम्हाला कळली बाई न्यूज? नाही नाही, इंग्रजी पेपर वाचतं ना म्हणून म्हणलं. हा होते नाही, हे बघा इथं मराठीत आहे. ऐका, ब्रेकिंग न्यूज आली बरं का. अजिंक्य आणि शीतलच्या घराचं स्वप्न भंगलं. दोघं बी टेन्शन मध्ये. अशी न्यूज आली? आरामात आरामात, नाही तर जाचाली एकदम. अहो, काहीतरीच काय सांगतो. अशी कुठे न्यूज येते बाई? हो प्रेसिडेंट, अशी न्यूज नाही आली, पण मी आपलं मनाचं ड्रीम म्हणून सांगितलं. पण समजा अशी न्यूज आली तर किती भारी होईल नाही का? हा,
तसं बी त्या आजाच्या कौतुकाच्या किती बातम्या आल्या, त्यांनी हॅव केलं तेव केलं. अशी जर का बातमी छापून आली ना तर आम्हाला इतका आनंद होईल. ओ जरा खाली या खाली या. उगाच लय हवेत इमले बांधू नका. आणि तुम्ही जरा हळू आवाजात बोला. अहो चेल प्रेसिडेंट, एव्हरीथिंग इज फाईन नाव. आणि आपलं मिशन तसं पण कधीच सक्सेसफुल झाले. तर सक्सेसफुल म्हणे. हे असंच कायम करत आला तर माती खात आलेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं मिशन तवर कम्प्लीट होत नाही जवर आपण पूर्णपणे बाजी जिंकत नाही. शीतल, अजिंक्य कुठं निघालं तेवढं गडबडीत? अगं हिला जरा ते कॉलेजला चालले होते. ते जरा काम आहे, येते लगेच परत. जास्त वेळ नाही लागायचा. काय हो, दवाखान्यात चालू आहे लगेच सांगणार होता ना तुम्ही? ही गोष्ट पोटात राहत नाही बघा तुमच्या तर. अगं आता सांगितलं तर काय. काय नाही, चला तुम्ही पुढे सांगते. चला. फौजी सावकाश जावं बर का, हाताकडे जरा लक्ष दे. हो, ही दोघं कॉलेजला नाहीत गेलेत. कशावर ना? तुम्ही आता बघितलं नाही बाय? अजिंक्य काहीतरी बोलायला जाणार तेवढंच शीतलने त्यांना अडवलं. हो डिटेक्टिव्ह, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी म्हणत असतात तुम्ही. जरा चिल मारा. अजून कुठं जाणार आहेत ते? आणि तसं पण त्यांचा घराचा विषय कधीच मिटलाय. या शीतलीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. शितले, उगच आलोय आपण इकडं. तर तुला नाही काय झालेलं, डॉक्टर नसलं तरी कळतं मला. सगळं तुम्हालाच कळतं नाही का? नाही तुला कसं तरी होतंय म्हणून सांगतोय. शीतल शिंदे जावा. थांब मी येतो. हो, तुम्ही कुठे येताय? तुम्ही बसा इथंच, आले मी. पाहुणं, हो पाहुणं, तुमचं कोण आजारी आहे? हा, बायको. हा बायको आजारी. हा ऐकून आहेत? नाही येतंय की, तसं काय नाही. बोला. काय झालंय? काय नाही. तुम्हाला नाही, तिला तिला. हा, बायकोला. हा हा, तिला कसं तरी होतंय. काय? तिला कसं तरी होतंय. हा कसं तरी होतंय तिला. हा हा, अच्छा. माझं बी अवघड झालंय बघाल. का? तुम्हाला काय झालं? हा तुम्हाला काय झालं? मला पण कसं तरी होतंय. ही गुडगी ही दुखतात. त्याचं असं झालं बघा, सकाळच्या पारी मी उठलो. बरं, बाकी काही त्रास आहे का? नाही डॉक्टर. तुमच्यावर कोणी आलंय का? माझे मिस्टर आलेत की. फौजी आलेत? हा, मग बोलून घ्या ना त्यांना. मी सांगतो त्यांना काय सांगायचं ते. नाही नको, म्हणजे मी त्यांना नंतर सांगते. बरं ठीक आहे, व्यवस्थित काळजी घ्या. हा, आणि वेळेवरती चेकअपला या. ह्या गोळ्या व्यवस्थित घ्या आणि फौजीने पण याची व्यवस्थित कल्पना द्या. थँक्यू डॉक्टर. ओके. शितले, आता व्यवस्थित काळजी घ्यायची. दगदग करायची नाही, धावपळ करायची नाही. काय मी कशाला सांगतोय म्हणा, घरचे आहेतच की, घरची व्यवस्थित काळजी घेते. आता लवकरात लवकर घरी सांगितलं पाहिजे. आपण आहे ना, जाताना काहीतरी गोड घेऊन जाऊया. चल.
अहो मला जरा वेगळीच काळजी वाटते. मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल. कसली अडचण? अहो आताच सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवायला तयार झालेत आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत. हे कारण पुढे करून अडवत्याल मग आणि मला ते अजिबात होऊ द्यायचं नाही. मला असं वाटतंय आपण हे काही दिवस लपवून ठेवू. तुम्ही परत गेला का नाही की मग सांगू. शीतले, कसं काय जमतं का तुला एवढं धीरानं वागायला? केवढा पुढचा विचार करतेस? भाऊजी तुमचं स्वप्न पूर्ण करायचा ध्यास घेतलाय त्यासाठी धीरानच वागलं पाहिजे की. भाऊजी तुमचं स्वप्न मी नाही मोडू देणार. थांबा थांबा थांबा. जावा तुम्ही माग नाही जावा. म्हणजे अहो म्हणजे थोड्या वेळानंतर या की. परत घरातला नाणी काय वाटाय नको. बरोबर, पण तू लक्षात ठेवू नाही तर स्वतः पचकशील. हाय का आता मी कशाला काय सांगते. नाही नाही, बायकांचं काय सांगता येत नाही. तुमच्या पोटात काहीच राहत नाही म्हणून सांगतो. तर आम्ही बायका 9 महिने पोटात मूल ठेवू शकतो आणि एवढी एक गोष्ट ठेवू शकत नाही वे. धन्य आहे तुम्ही. जा. येलो चाबी लो चाबी. अजिंक्यांच्या गाडीची चावी. किती रे, नवरा बायको आलीत का नाहीत? नाही अजून तर काही ते आलेले नाहीत. अगं आलेत की. अगं जेडे आलेत म्हणते आज, मग दिसत नाहीत. कुठं आहेत ती? अगं ते दोघं कॉलेजला गेले होते पण लगेच परत आले. आता एवढ्यात कॉलेजचं काम करून परत येतात ते. अहो प्रेसिडेंट, आपल्या फौजीने सुपरफास्ट बाईक चालवली असेल. आता फौजींची बायको शीतल, त्यांचं पण काम सुपरफास्टच असेल ना. वय तसंच असेल काय तर. अगं ते आली म्हणतेस ना, मग आहेत कुठे ती? अगं मग तीच तर सांगते. अजिंक्य आलं आणि बाहेरच्या बाहेरच तसेच गेले लगेच. आणि मग शीतल कुठे आहे? तिने बी आत आल्यागत केलं आणि लगेच गेली निघून कुठे तर. तिचं तर काय सांगूच नकोस. सगळी कामं आपली माझ्या बोकांडी टाकायची आणि हिंडायला पाहिजे नुसतं. आता तर काय नवरा नीट झाल्यापासून रानच मोकळं झालंय तिला. नाही नाही, हिंडायला नाही काय गेली. मला माहित आहे दोघं कुठं आहेत ती. ती दोघं महादेवाच्या मंदिरात गेलेत भेटायला. काय भेटायला? हा म्हणजे काय तर प्रायव्हेट बिरवेट बोलायचं असेल ना त्यांना म्हणून. आता लगीन झालंय म्हणून सांगायला काय हरकत नाही तुम्हाला. त्यांचं पहिल्यापासून भेटायचा अड्डा होता त्यो. शितले, दात इचकत आत कुठं चाललीस? आणि काय का कुठं गेली होतीस? मी महादेवाच्या मंदिरात गेलतीस ना? हा नाही. अगं मग ह्यो राहुल्या काय सांगतोय बघ की. काय बोलतोय रावल्या? काय बी काय रे बोलतोयस? कसलं खोटं बोलतेस? महादेवाच्या मंदिरात होतीस ना? हे मी तरी आसमीनच्या घरला गेलते.
गुड मॉर्निंग चितले. अहो हे तुम्ही काय करायला लागलाय तुम्ही? चहा 2 मिनिटात देतो तुला. चहा करायला एवढा सगळा पसारा काढून ठेवलाय वे? अगं नाही, मी आवडतो ना. तू फक्त जा, निवांत बस. हं? बसते आधी तुम्हाला जाऊ. मी काय म्हणलं, मी असताना तू काय काम करायचं नाही. तू फक्त चहा प्यायचा आणि बसायचं. अहो पण एवढं सगळं आवरायला जमणार आहे वे तुम्हाला? आत्ता मी काय पहिल्यांदा करतोय, आधी मी केलंय की. हा, लई दिवसांनी चहा करतोय माहितीये, पण लक्षात आहे माझ्या सगळं. बर बसते. काय राहिलं? हा, वेलदोडा. वेलदोडा कुठे ठेवला? माहितीये मला, माहितीये. तिकडे ठेवला ना? नाही नाही, तिकडे नाही, इकडे नाही, इकडे बी नाही. हा, खाली ठेवलाय खाली. मग माहितीये मला. बघ, सापडला का नाही? वेलदोडा. शितले, आता मी मस्तपैकी चहा करतो. तू चहा प्यायचा आणि बाहेर जाऊन बसायचं आणि अजिबात काम करायचं नाही. ही कुठे गेली आज? काय हो, काय झालं? काय झालं म्हणजे? तुला सांगितलं ना आतमध्ये काम करायचं नाही म्हणून. का? मग हो, आंघोळीसाठी पाणी गरम करते. यात काय काम आहे तेव्हा? हे तर मी रोजच करते की. अगं रोजची गोष्ट वेगळी असते शितले, आत्ताच वेगळे. अहो त्याला येळ आहे अजून, आतापासून नाही ते. अहो नाही मिसेस फौजी, मिशन कालपासून सुरू झालंय. मिशन? मग मिशन छोटे फौजी. अरे देवा, छोटे फौजी. बघ झाले का नाही पाणी भरून? मग साधं सुद्धा मिशन नाही. असं काय स्पेशल आहे या मिशन मध्ये? मिशन लय मोठं आहे. 9 महिन्याचं मिशन आहे. 9 महिन्याचं लय अवघड आहे मिशन. हो, मला सांगा अवघड का आणि म्हणून? तुला सांगितलं ना काम करू नको म्हणून. हं? आणि मिशन असं आहे की मिसेस फौजीने काम करायचं नाही. आणि मिसेस फौजी ऐकतच नाहीत. काम केल्याशिवाय चैनच पडत नाही त्यांना. बर, मग काय करावं मिसेस फौजीनं? मिसेस फौजीनी चहा प्यायचा आणि गप बसायचं. चहा? अहो तुम्ही गॅस बंद करून आलाय ना? होय शपथ. अगं काय तुम्ही असं कर? मला तर आता असं वाटायला लागलंय की माझ्यापेक्षा जास्त यांनाच सांभाळायची गरज आहे. मिसेस फौजी आपके लिए गरमा गरम चाय. होतो नाही ना गेला? बस का? काय समजलं तुम्ही मला? म्हणूनच विचारते. बर, आता मला पिऊन सांगा कसं झालंय ते. मला लय काम आहेत अजून. बर. हा, भारीच की. जमलंय म्हणायचं. हा, आता बघा हळूहळू कसं सगळं जमवतो का नाही ते. बर. हो, हे काय लावलंय तुम्ही? काय लावलंय म्हणजे? अगं माझ्या बायकोच्या वाटणीची कामं करतोय. अहो हे आता किती दिवस असं करणार आहे तुम्ही? किती दिवस म्हणजे? जवळ मी येतं तवर मीच करणार.
हे असं मग काय तर अगं मिशनला सुरुवात झालीये. आता माग नसतो आठवत फौजी काय